पुढील बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। हेडलाइंस प्रायोजक राम बंधू स्पाइस मिक्स, झटपट बनवा, टेस्टी खा। मुख्यमंत्र्यांचा गिरीश महाजनांवर आशीर्वाद। मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद काढला तर महाजन कुठेच नसतील। एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर गंभीर आरोप। अमित शहांनीच आपल्याला भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती, एकनाथ खडसेंचा मोठा दावा। मात्र शेवटपर्यंत शरद पवारांसोबत राहणार, भाजप प्रवेशात रस नाही, खडसेंचं स्पष्टीकरण। आपल्या कुटुंबावरील सर्व आरोप खोटे, अवैध कृत्य वगैरे आम्ही केलेलं नाही, गिरिजा राऊतांनी केलेल्या आरोपांचं विनायक राऊतांकडून खंडन। गिरिजा राऊत 3 वर्षांपासून मुलासोबत राहत नव्हती, तर कोट्यावधींचं घर आणि दरमहा 5 लाखांसह 12 कोटींची मागणी केली होती, विनायक राऊतांचा गंभीर आरोप। तब्बल 83 तासांनंतर पिंपरीतील मोशीच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीतील रेस्क्यू ऑपरेशन संपलं। 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू, तर इमारतीतून 9 जणांना वाचवण्यात यश। शहादा शहरातील समाज कल्याण वसतिगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा, 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक। आणि व्हिएतनामच्या फू कोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली, 15 जणांचा मृत्यू, काही जण जखमी। दुपारच्या या बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघूया आणि दिवसभरातनं ज्या बातम्या घेतोय आपण त्याचे काही अपडेट्सही घेऊया। सुरुवातीला स्क्रीनवर बातमी सगळ्यात मोठी, एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर मोठे आरोप केलेले आहेत। पुन्हा एकदा जोरदार निशाणा गिरीश महाजनांना लगावलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद गिरीश महाजनांवर आहे। मुख्यमंत्र्यांनी आशीर्वाद जर काढला तर गिरीश महाजन कुठेच नसतील, असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकनाथ खडसे यांनी केलेलं आहे। तसंच महाजनांनी हे लक्षात ठेवावं की नाथाभाऊंच्या योगदानानंच ते आज उभे आहेत। आम्ही त्यांना उजेडात आणलं नसतं तर त्यांचं काहीच झालं नसतं, असा टोला एकनाथ खडसेंनी लगावलाय। हे त्यांच्या फार लक्षात येण्यासारखं नाहीये, असंही खडसे म्हणाले। जोपर्यंत मंत्री झाले तोपर्यंत त्यांनी सर्व बाबींनी मी सहकार्य त्यांना केलं। प्रत्येक वेळी माझ्या सभा होत होत्या, पण कदाचित ते आज हे सगळं विसरले असतील, असा घणाघात खडसेंनी गिरीश महाजनांवर लगावलेला। गिरीश महाजनांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की नाथाभाऊंच्या मोठ्या उदाहरणामध्ये नाथाभाऊंचं योगदान तुमच्या मोठ्या उदाहरणाने मोठं आहे। आम्ही जर उजेडात आणलं नसतं तर कदाचित नसते, कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली नसते तर कदाचित नसतं। पण ठीक आहे, गिरीश महाजनला तसं वाटतं की लहान आहे, पण माननीय मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद गिरीश महाजनला आहे। मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद जर काढला तर गिरीश महाराज कशातच नसतील अशी स्थिती आज आहे। आणि त्यामुळे फार गिरीश महाजनांचं लक्षात येण्यासारखं नाही आहे। अजिबात नाही, अजिबात नाही। खडसे साहेब शर्यतीत होते। पूर्वी खडसे साहेब शर्यतीत होते, त्यामुळे मुख्यमंत्री मीच आहे ते म्हणत होते आधी, मी कधीच म्हटलं नाही आणि मी त्या शर्यतीमध्येच नाही। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। पुढची बातमी आत्ता जी काही खडाजंगी आपण बघितले त्याच्या अनुषंगाने पुढची बातमी बघूया। गिरीश महाजन यांच्यावर चांगलाच टोला त्यांनी लगावलेला आहे। काय म्हणाले ते नेमकं तेही बघूया। त्यावेळेस विनोद तावडे वगैरे सगळे आम्ही हजर होतो। मराठा बहुल मतदारसंघ आहे, या ठिकाणी येणं अवघड आहे, परंतु अशाही परिस्थितीमध्ये मी आग्रह धरला की या ठिकाणी आम्ही निवडून आणू, कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि हा मतदारसंघ त्यामुळे बदलला आहे। गिरीश महाजन कदाचित विसरले असतील, त्यांच्या मतदारसंघामध्ये जोपर्यंत ते मंत्री झालेत तोपर्यंत त्यांना मी सातत्यानं सर्व बाबींनी सहकार्य केलं, सर्व तोडशी सहकार्य केलं। माझ्या सभेशिवाय त्यांच्या मतदारसंघामधली निवडणुकीची संपता होतच नव्हती, संपतच नव्हतं। प्रत्येक वेळी माझ्या सभा व्हायच्या, प्रवास व्हायचा, प्रचार व्हायचा।
महत्वाची बातमी आहे, आपण बघूया काय ब्रेकिंग न्यूज आहे। दिल्लीमध्ये मला बोलावलं, गृहमंत्र्यांनी बोलावलं असं म्हणतात एकनाथ खडसे। अमित शहांनीच मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती, मला दिल्लीला बोलवून घेतलं आणि तेच मला भाजपमध्ये प्रवेश कर असं म्हणाले एकनाथ खडसे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। मात्र स्थानिक लोक काम करणार नाहीत असं सांगून माझा प्रवेश रोखला गेलाय असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला। एवढं निश्चित आहे की दिल्लीला मी गेलो होतो त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो। माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता, मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं। त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करू आणि नड्डाजीकडे पाठवलं। नड्डाजींनी काय ते त्या सगळ्यांना माहिती आहे। मुळात मी हे स्पष्ट करू इच्छितो की मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही। मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील। भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत हे मी मान्य करणार नाही आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे। गिरीश महाजन म्हणतात मी विरोध केला नव्हता, त्यांनी विरोध केला नसेल पण वरच्यांनी जे मला सांगितलं त्या कालखंडामध्ये ते म्हणाले आपको अगर प्रवेश देंगे तो भाजपा के लोकल लोग पार्टी बोल रहे कि हम काम नहीं करेंगे, हम सीट गिरा देंगे, ऐसा वो ब्लैकमेल कर रहे हैं। इसलिए आप लोकसभा में हमारा काम करो, बाद में देखते हैं असं त्यांनी म्हटलं होतं। मग ब्लॅकमेल कोण करत होतं? नाथाभाऊंना प्रवेश दिला तर आत्ताही म्हणतात की नाथाभाऊंकडे जर देवेंद्र फडणवीस वाढदिवसाच्या दिवशी आले तर मी राजकारण सोडून देईल, हे वाक्य कोणाचे आहे? एकनाथ खडसेंनी काय दावे केले किंवा काय म्हटलं ते आपण बघितलं, त्याच्यावर गिरीश महाजनांनी काय टोला लगावलाय ते बघा। त्यांना माहिती त्यांची लाईन डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीची, त्याच्यामुळे आपल्या मधल्या लोकांचं काही ते तेच म्हणाले की माझा डायरेक्ट हॉटलाईन आहे, त्यामुळे आपलं किरकोळ लोक आहेत, आपण छोटे लोक आहेत, आपण त्या बाबतीत न बोललेलं बरं। महत्वाची बातमी आहे, उबाठाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या संदर्भातली बातमी आहे। ब्रेकिंग न्यूज आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत 9 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे, तो त्यांचा मुलगा आणि अशा एकूण 9 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत 9 जणांवर गुन्हा दाखल झालाय। त्यांची सून गिरिजा हिनं हा गुन्हा दाखल केलाय, तिचा छळ केला या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। या प्रकरणात आता एकाला अटक झालेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, एकाला अटक झालेली आहे। विनायक राऊत यांचीही चौकशी झाल्याची माहिती मिळते आहे। विनायक राऊत, मुलगा गीतेश राऊत आणि श्यामल राऊतांसह 9 जणांविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचा गंभीर आरोप सुनेनं केलेला आहे। अंधश्रद्धेच्या नावाखाली कोकणात विविध ठिकाणी अघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक आरोप गिरिजा राऊत करते आहे। कापूरबावडी ठाण्याचं पोलीस स्टेशन, तिथे तक्रार केली गेली आहे। दरम्यान विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी केलेल्या आरोपांचं विनायक राऊत यांनी खंडन केलेलं आहे। विनायक राऊतांनी गिरिजा राऊत यांनी केलेले आरोप फेटाळून लावलेत। गिरिजा राऊत यांच्यावरच गंभीर आरोप विनायक राऊतांनी केलेत। गिरिजा राऊत या 3 वर्षांपासूनच मुलासोबत राहत नाहीयेत। उलट गिरिजा राऊतांनी कोट्यवधीचं घर, आलिशान कार, दरमहा खर्चाकरता 5 लाख रुपये आणि 12 कोटी रुपये अशी मागणी केली असं विनायक राऊत म्हणतात। अघोरी कृत्य वगैरे आम्ही काही केलेलं नसून कोर्टात आम्ही हे सगळं स्पष्ट करू, त्या संदर्भातलं उत्तर देऊ असं ते म्हणाले। मी आणि माझ्या कुटुंबियावर लावलेले जे आरोप आहेत हे निकालच खोटे आहेत। दुर्दैवाने गीतेश राऊत यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ह्या मागच्या 3 वर्षापासून त्यांच्याबरोबर राहत नाही आहेत। त्यांनी तक्रारीमध्ये जे लिहिलेलं आहे की 2018 ते 2022 पर्यंत माझ्यावर अशा पद्धतीचे अघोरी कृत्य केली जात होती आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये हेही लिहिलेलं आहे
की ह्या बाबाबुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांना सुद्धा घेऊन जायचं. मग आईवडील जर तिच्याबरोबर होते आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? त्याला कोणी अडवलं होतं? त्यांच्यावर कोणी बंधन घातलं होतं? आज 2026 आहे, म्हणजे 22 साली किंवा 2018 ते 2022च्या दरम्यान झालेले हे जे काय असे जे प्रकार आहेत त्याची तक्रार ते 2026मध्ये करतायत. यामुळे दिसून येते की याच्या पाठीमागे काहीतरी काळेबेरं आहे. गिरिजा राऊत यांनी DVची सूट फाईल केलेली आहे गेल्या महिन्यामध्ये, आणि त्याच्यापूर्वीसुद्धा आमचे वकील आणि त्यांचे वकील यांनी ह्यामध्ये तडजोड करावी DVमध्ये यासाठी काही बैठका घेतल्या होत्या. पहिल्या बैठकीमध्ये तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ॲटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅटसुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली. दरमहा 2 लाख रुपये त्याशिवाय खर्चाला मिळाले पाहिजे अशी मागणी केली होती. हे 12 करोड रुपये मागितले DVच्या नोटीसमध्ये आणि त्याशिवाय दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितलं. त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी तर कायमच ठेवलेली आहे आणि ही मागणी मान्य होणार नाही हे लक्षात ठेवून तिने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत आणि ते आम्हाला मान्य नाहीत. आम्ही ही बाब आता पूर्णपणे न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये आहे. आम्ही सुद्धा न्यायालयामध्ये गेलेलो आहोत. कापूरवाडी पोलीस स्थानकातल्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, ते म्हणतात की राऊत कुटुंब आम्हाला संपर्क आम्ही करतोय परंतु आम्हाला प्रतिसाद देत. आम्ही इथेच राहिला आहोत आणि ठाण्याच्या सेशन कोर्टामध्ये आमची त्याच्याविरुद्ध जी आम्ही केस दाखल केलेली आहे त्याची नोटीस आम्ही कापूरबावडी पोलीस स्टेशनला बजावलेली आहे.